माझ्यापर्यंत तुमचंच फायनल आहे, तुमचाच फॉर्म येतोय. माझ्या नवऱ्याला कुठं हालचाल करू दिली. प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय, प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय, तुझं तिकीट फिक्स आहे. आम्हाला एवढा गोड बोलत होता तो, आणि त्यानं त्याच्या जातीवाल्याला तिकीट दिलं. अशा माणसाला दिलं की त्याला आमच्या प्रभागात कोणीच ओळखत नाही. त्या पालेला त्याचं काहीच काम नाहीये. आणि माझा नवरा 15 वर्षापासून घर परिवार सोडून काम करतोय. घराघरात आहे, कोणाच्या सुखाला कोणाच्या दुखाला. भाजप कार्यकर्त्यांची बायको आणि मी स्वतः तळागाळात प्रत्येक घराघरात घुसलेलो आहे आम्ही. आमचं नाव छोट्या लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत मदानी पाटील कोण आहे हे ओळखतंय काय. आणि जो माणूस काहीच काम करत नाही तो रोजच घरी आमच्याकडे काहीच काम 15 दिवस पूर्ण 30 लोकांना वादामध्ये सोबत फिरवलं की आम्ही फक्त कार्यकर्त्याचा विचार करू. यांनी 15 दिवस आम्हाला 12,000 घरं फिरवले. आणि आज तो पॉम्पलेट बघा तुम्ही, यांनी सांगितलं की 50%, अरे काही 50% नाही, 5% महिलांना सुद्धा यांनी तिकीट दिलं नाही. कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट दिलं. यांनी सरळ बांगड्या घालावा, यांना टिकली बांगडी आम्ही सगळं देतो, यांनी तिथं बसावा. खूप घात केला या लोकांनी, खूप घात केला. प्रशांत तुझंच तिकीट आहे रे, प्रशांत तुझंच तिकीट आहे रे. तो इतका गोड बोलत होता आमच्या सोबत, आणि त्यानं आमचा खूप घात केला, खूप घात केला. त्यानं एक निष्ठावंत कार्यकर्त्याचं पूर्ण परिवार त्यानं हे करून टाकला. आमच्या तोंडात घास आला आणि आमचे पूर्ण हातपाय त्यानं बधीर करून टाकलेले, आणि हे कुत्रे पडून गेले. आता गाडीच्या खाली उतरून कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे होता. गाडीच्या काचा लावून पोलीस बंदोबस्तामध्ये पळून गेले. काय न्याय देणार आहे आम्हाला? 50% महिला हे फक्त कागदावर आहे. 50% महिला हे फक्त कागदावर आहे. 5%ला न्याय दिला. 45% यांनी कार्यकर्त्यांच्या बायका दिल्या का ज्यांना कधी पाहिलं बी नाहीये, अशा बाईला न्याय दिला. आम्हाला हे सगळ्या बाया पाडायच्या आहे बस. कोणीच नाही आणि कोणी येऊ पण शकत